नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर. तर समोर एक दृश्य आहे ते पाहून हे पहा. इकडून जे आहे ना लेफ्ट साईडने ते गाढवं चालू आहे. आता थोडं लेट झालं माझ्याकडून व्हिडिओ घ्यायला, पण इतकं जीव तोडून ही बारकी पिल्लं भुकतात आहे ना. पहा आता ते व्हाईट कलरचं आहे ना, त्याची मजा पहा नुसतं. आणि त्याला त्या पिंजऱ्यात बसायचं नसतं, पण त्याला ते जबरदस्तीने उचलून टाकलं जातं. आगाव येते. आणि हे बघा ट्रॅक्टरच्या बाजूचं आहे ते, त्याची गंमत बघ. झालं. आता ती बाई ते गाढवं घेऊन गेली तिकडे. मला असं वाटतं पलीकडे जे बिल्डिंगचं काम चालू आहे, बांधकाम चालू आहे, तिकडे चालली बहुतेक ती. तर आता सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि मी जरा फ्रेश होऊन असं ग्रीन टी वगैरे घेतलं. आता आंघोळ करणार आहे आणि केसांना तेल लावले, त्यामुळं सगळे चिपचिप झालेत आता हे. तर चला मी आता घेते आंघोळ करून आणि बोलते तुमच्यासोबत. आजची रेसिपी जरा स्पेशल आहे, त्याची तयारी केली आहे. उन्हाळा स्पेशल एक रेसिपी करते आहे. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर आता की नाही मी ह्यांना कलर लावणार आहे आणि तुम्ही गंमत पहा. कोरडाच कलर आहे. तर आता आम्ही निघालो आहोत बाहेर आणि दिवसभर खूप काम केलं आहे दोघांनी, कारण ऑल सगळं जेवढे कपडे वगैरे होते किंवा जेवढा काही आमचं पसारा होता ना, सगळं लावून घेतलं बाबा. खरंच फार मोठ्या टेन्शनमधून फ्री झालो आहे. आता आहे थोडं आहे बाकी. आता टी व्ही वगैरे जोडणं असेल, ऑदर पडद्यांची कामं असतील किंवा गॅलरीचं वगैरे, तर ते नॉर्मल आहे, ते करून नाही. आता कसं झालं की थोडी मी फ्री झाली. मेन म्हणजे काय होतं की माझं कपडे तसेच होते पूर्ण झाले. तर आता बनवते कॉफी आणि कॉफी घेतल्यानंतर जाणार आहे बाहेर. तर मी काही घेणार नाही कॉफी, ह्यांच्यावरतीच करणार आहे. अहो बरं का, मला सोलकढी बनवायला सांगितली होती ह्यांनी. सोलकढी बनवायला तुम्ही सांगितलेली मला. फक्त नारळ सोलून, कारण मी ते कोकमाचं पाणी वगैरे केले, नारळ काढून ठेवले होते 2, पण आता वेळ भेटला नाही. चालेल, उद्या होईलच दुपारी प्यायला ना. पाणी फार थंड होते बरं का, आणि विशेष की चवदार लागते. चवदार लागते, शिवाय चव लागते पाणी. हो, लवंगा भरून ठेवते, लवंगीच्या ह्याच्यात. पण मी काय म्हणते, बाहेरच काहीतरी घेऊया की हो, कॉफी बनवत बसण्यापेक्षा. आता चहाचं पातेलं, अरे छोटी पातेली कुठे गेली का, सगळे भांडे घासणे वाचून पडले. आल्यावर मला भांडी घासावी लागते. सोलकढीसाठी ना पातेलं पण काढून ठेवले.
काय अहो सोलकडीसाठी पातेलं पण वर काढून ठेवलं होतं. तर चला आता कॉफी बनवते. कॉफी तर ठरवलं कुठं जायचं बाहेर आणि आलं घाटावर. कारण खूप उशीर झाला होता. 8 वाजता आणि कुठे जाणार ना. मग परत घाटावर आलो. घाटावर येऊन ठरलं की आता दवाखान्यात जायचं. अशा काही गोष्टी आहेत. मग घाटावर आज छानच वाटतंय है ना. हा हो बरोबर. सकाळी मी तसला घातला होता. तुम्हाला फॅशन कळत नाही, आता कळायला लागली ना. होय. सकाळी बघायला पाहिजे होतं तुम्ही बाहेर जाऊन पोरींना. तर आता मी करत आहे व्हिडिओचा एंड. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.